अनैतिकतेचा कळस. मंत्र्यांवर लोंढे यांचे गंभीर आरोप. भोंदूबाबा खरात प्रकरण अद्याप सुरूच असून आता एक नवे प्रकरण समोर आले आहे. मंत्रिमंडळातील काही मंत्री आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींनी अनैतिकता व अश्लीलतेचा कळस गाठल्याचा आरोप आहे. मंत्र्यांच्या बंगल्यांमध्ये तृतीयपंथीयांसोबतही अश्लील प्रकार झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे हे सर्व ओशनोजलचे ग्राहक आहेत का, असा प्रश्न निर्माण होत आहे, कारण मोठ्या लोकांच्या गाड्याच तेथे जात असल्याचे दिसून आले आहे. माफी मागण्याऐवजी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. मनोहर कुलकर्णी यांनी खरातला मारून टाका असे वक्तव्य केल्याचे सांगितले जाते. खरातला संपवून कोणाकोणाच्या गैरप्रकारांवर पांघरून घालायचे आहे, हा प्रश्न निर्माण होतो. 100 पेक्षा अधिक व्हिडिओ समोर आले असूनही हे प्रकरण झाकण्याचा प्रयत्न होत आहे. लोकांना वाचवणे आणि अनैतिकतेला संरक्षण देणे हे महाराष्ट्राच्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना काळीवा फासणारे आहे. हे मंत्रिमंडळ महाराष्ट्राचे आहे की ओशनोजलशी संबंधित लोकांचे, अशी शंका आता निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेबाबतही गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. खरातांचं प्रकरण जे आहे ते सुरूच आहे आणि आता एक नवीन प्रकरण आलेलं आहे. या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी आणि यांच्याशी संबंधित लोकांनी अनैतिकतेचा आणि अश्लीलतेचा इतका कळस घातलेला आहे की आता मंत्र्यांच्या बंगल्यामध्ये तृतीयपंथीयांसोबत सुद्धा अश्लील चाळे गेलेले आहे. आता हे ओशनोजलचे सगळे कस्टमर आहेत का, असा पण आता शंका यायला लागलेली आहे. कारण मोठ्या लोकांच्याच गाड्या ते जल घ्यायला जात होते आणि विशेषतः ते जल मागून घेतलं जात होतं. आता ह्या गोष्टीला काय म्हणायचं? माफी तर मागणंच सोडा, कव्हरअप करण्याचा प्रयत्न सुरू होतो. तिकडे मनोहर कुलकर्णी म्हणतात की खरातला मारून टाका. म्हणजे खरातला मारून टाकून कोणाकोणाच्या पापावर पांघरून घालायचं आहे, माहिती पूर्ण काढायची नाही. त्याच्याकडनं कोण कोण अजून इन्व्हॉल्ड होतं, 100 पेक्षा जास्त व्हिडिओ आलेले आहे. हे सगळं कव्हरअप करणे, झाकणे, लोकांना वाचवणे आणि अनैतिकतेचा कळस महाराष्ट्राच्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या याच्यात होऊ देणे, हे किती मोठं पाप हे मंत्रालय, हे मंत्रिमंडळ करत आहे. हे काय ओशनोजल मंत्रिमंडळ आहे की महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ आहे, अशी शंका जी आहे ती निर्माण व्हायला लागलेली आहे. आणि या मंत्रिमंडळातल्या लोकांपासून महाराष्ट्रातल्या महिला असुरक्षित आहे, अशा पद्धतीची भावना महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे. कारण कोणाला शिक्षा होत नाही, कोणाचे राजीनामे होत नाही, मग काय, सगळा मोकळाच आहे.